कसे आहात विद्यार्थी मित्रांनो? आज आपण इयत्ता 10वीच्या अनुवंशिकता आणि उत्क्रांती या प्रकरणाबद्दल माहिती बघणार आहोत. अनुवंशिकता व उत्क्रांती, पेशीपासून तर संस्कृतीपर्यंतचा प्रवास कसा झाला, हा भाग आपण आता अभ्यासणार आहोत. अगदी सोपा आहे. थोडेफार किचकट भाग आहेत त्यामध्ये, परंतु सोप्या पद्धतीने सांगण्याचा मी प्रयत्न नक्कीच केलेला आहे. तुम्हाला सुद्धा ते चांगल्या पद्धतीने समजेल. बघा, तर बघूया अनुवंशिकता व उत्क्रांती. अनुवंशिकता म्हणजे काय? तर एका पिढीतील जैविक लक्षणे जनुकांद्वारे पुढच्या पिढीत संक्रमित होण्याची प्रक्रिया म्हणजे अनुवंशिकता, ज्याला आपण इंग्रजीमध्ये हेरेडिटी असे म्हणतो. यामध्ये मटारच्या शेंगेवर केलेला एक प्रयोग होता ग्रेगर जोहान मेंडेलनी. तिथपासून या अनुवंशिकतेला सुरुवात झाली असं म्हणायला हरकत नाही. तर 1886 मध्ये ग्रेगर जोहान मेंडेल यांनी आधुनिक अनुवंशिकीचा प्रारंभ केला. त्यानंतर 1901 मध्ये ह्युगो द रिस यांनी उत्परिवर्तन सिद्धांत मांडला. माशी हा एक त्यांचा कॅरेक्टर होता, त्यामध्ये त्यांनी माशीवर प्रयोग केलेले होते. त्यानंतर 1902 मध्ये वॉल्टर सटन यांनी गुणसूत्रे हे जोड्यांच्या स्वरूपात असतात हे सिद्ध केलं. गुणसूत्रांची संख्या सुद्धा आपल्याला त्यामध्ये माहीत पडली. त्यानंतर 1944 मध्ये ओसवाल्ड एव्हरी, मॅकलिन मॅकार्थी आणि कॉलिन मॅक्लाइड यांनी DNA बद्दलची माहिती दिली. म्हणजे काही विषाणू वगळता सर्व सजीवांमध्ये DNA आहेत, ही अनुवंशिक सामग्री असते, हे तुम्हाला समजावून सांगितलं. 1961 मध्ये फ्रेकोइस जेकब आणि जॅक मोनॉड यांनी प्रथिन संश्लेषणाची एक प्रतिकृती तयार केली. ती तुम्हाला यामध्ये सांगितलेलीच आहे. त्यानंतर यातला महत्वाचा भाग येतो तो म्हणजे प्रतिलेखन, ट्रान्सक्रिप्शन, जनुकीय माहितीचा प्रवास. यामध्ये सर्वात महत्वाचा भाग येतो जे आपण कधी ऐकलेलं नसते ना, ते यामध्ये आलेलं आहे, तो म्हणजे सेंट्रल डोग्मा. सेंट्रल डोग्मा म्हणजे काय? तर बघा, DNA द्वारे RNAच्या माध्यमातून प्रथिनांची निर्मिती करणे म्हणजे सेंट्रल डोग्मा होय. सेंट्रल डोग्माची एक आकृती तुम्हाला दर्शवलेली आहे. आकृती जर तुम्ही नीट बघितली तर यामध्ये सेंट्रल डोग्माची जी प्रोसिजर आहे त्यामध्ये तुम्हाला DNA दर्शवला आहे आणि या DNAची साखळीमधून RNA पॉलिमरेज होतो आहे. mRNA म्हणजे मेसेंजर RNA सुद्धा यामध्ये दिसतो आहे. बघा काय होते यात, DNA मधील जनुकांच्या साखळीनुसार mRNAची निर्मिती होते. या प्रक्रियेत DNAच्या 2 धाग्यांपैकी एकाचा वापर होतो. DNA मधील थायमिन ऐवजी mRNA मध्ये युरॅसिल असते, हे लक्षात ठेवा. त्यानंतरचा भाग येतो भाषांतरण व स्थानांतरण. ट्रिप्लेट कोडॉन. ट्रिप्लेट कोडॉन म्हणजे काय? प्रत्येक अमिनो आम्लाकरिता असलेल्या संकेत 3 न्यूक्लिओटाइडच्या संचाच्या स्वरूपात असतो. आकृती तुम्हाला दर्शवलेली आहे. या आकृतीमार्फत तुम्हाला चांगल्या प्रकारे समजेल. तर प्रत्येक अमिनो आम्लाकरिता असलेला संकेत हा 3 न्यूक्लिओटाइडच्या संचाच्या स्वरूपात असतो. याला आपण म्हणतो ट्रिप्लेट कोडॉन. ट्रिप्लेट, ट्रिप म्हणजे 3. भाषांतरण, त्यानंतर ट्रान्सलेशन आहे. mRNA वरील कोडॉनला पूरक असलेला अँटीकोडॉन tRNA वर असतो. हा जो tRNA आहे, हा tRNA वर हा अँटीकोडॉन तुम्हाला दर्शवलेला आहे. त्यानंतर आहे स्थानांतरण. रायबोझोम हा जो आहे, हा रायबोझोम mRNAच्या एका टोकाकडून दुसऱ्या टोकाकडे एका ट्रिप्लेट कोडॉनच्या अंतराने सरकत जातो. अशा प्रकारची ही माहिती आपल्याला या पुस्तकामध्ये सुद्धा दिलेली आहे. ती सोप्या पद्धतीने तुम्हाला समजून सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे. त्यामध्ये काही आकृती दाखवलेली आहे, त्या आकृतीद्वारे तुम्हाला समजेल. अमिनो आम्ल दिसते आहे, कोडॉन, अँटीकोडॉन, mRNA दिसते आहे. तर हे जे प्रथिन आहे, हे प्रथिनांचा सुद्धा यामध्ये संबंध येतो. एक विशेष नोंद सुद्धा आहे. भारतीय वंशाचे डॉक्टर हरगोविंद खुराना यांना 20 अमिनो आम्लांकरिता असलेले कोडॉन शोधल्याबद्दल 1968 मध्ये नोबेल पुरस्कार मिळाला. आता बघूया उत्परिवर्तन, म्युटेशन, बदलाची सुरुवात. जनुकातील एखादे न्यूक्लिओटाइड अचानक आपली जागा बदलते. यामुळे जो लहानसा बदल घडून येतो तो बदल म्हणजे उत्परिवर्तन होय. मूळ क्रम काय आहे? TAACTGCAG हे सगळे प्रथिनांचे नावं आहेत. थायमिन आहे, ॲडेनिन आहे, ॲडिनोसिन, सायटोसिन, ग्वानिन आहे.
त्यानंतर मूळक्रम बदलल्यानंतर काय होते बघा, त्यामध्ये तुम्हाला मूळक्रम बदलल्यानंतर जागा कशी बदलल्या जाते हे सुद्धा प्रथिनांचं एक आकृतीद्वारे माहिती दिलेली आहे. हे बदल कधी किरकोळ तर कधी लक्षणीय असतात. उदाहरणार्थ सिकल सेल ॲनिमिया नावाचा एक आजार आहे. हा सिकल सेल नावाचा आजार काय होतो तर बघा, सिकल सेल ॲनिमियामध्ये ही विकृती उत्परिवर्तनामुळे घडून येते. उत्परिवर्तन हे उत्क्रांतीच्या अखंड प्रक्रियेचा पुरावा आहे. आता पुढचा महत्त्वाचा भाग येतो उत्क्रांती. मानवाचा प्रवासाला आता सुरुवात झालेली आहे. पेशींचा पासून महाकाय प्राण्यांपर्यंतची निर्मिती कशी झाली हे सुद्धा आपल्याला यामध्ये बघायचं आहे. उत्क्रांती ज्याला म्हणतो आपण इव्होल्युशन. सजीवांचा क्रमिक विकास. व्याख्या काय आहे बघा, सजीवांमध्ये अत्यंत सावकाश होणारा क्रमिक बदल म्हणजे उत्क्रांती होय. सुमारे 3.5 अब्ज वर्षांपूर्वी पृथ्वीवर हे जीव नव्हते. साधी मूलद्रव्ये सेंद्रिय किंवा असेंद्रिय संयोगांच्या स्वरूपामध्ये होती. साधी मूलद्रव्ये अस्तित्वात होती आणि पहिली प्राचीन पेशी होती. जीवद्रव्य ज्याला म्हणतो आपण, त्याचा उल्लेख सुद्धा आपल्याला आपल्या पुस्तकामध्ये आलेला आहे. सजीवांचा क्रमविकास हे उत्क्रांतीचं एक तत्व आहे हे सुद्धा आपल्याला लक्षात ठेवायचं आहे. महाकाय देवमासा असेल, झाड असेल, मानव असेल, अमिबा असेल, एकपेशीय प्राण्यांपासून तर बहुपेशीय प्राण्यांपर्यंतची निर्मिती या उत्क्रांतीमध्ये कशा प्रकारे झाली याबद्दलची माहिती सर्व आपल्याला यामध्ये दिलेली आहे. आता डार्विनचा सिद्धांत. डार्विनचा नैसर्गिक निवडीचा सिद्धांत काय? जो समर्थ असेल, ज्याच्यामध्ये जो ताकदवान असेल तोच या जगात टिकेल, ही पूर्वीपासून चालत आलेली एक समज आहे. हा समजच डार्विनच्या उत्क्रांतीचं प्रतीक समजला जातो. काय असतं बघा, डार्विनच्या नैसर्गिक निवडीच्या सिद्धांतामध्ये त्यांनी एक ग्रंथ लिहिला होता, द ओरिजिन ऑफ स्पीसीज. या ग्रंथामध्ये काय सांगितलं होतं, सक्षम असतील ते जगतील, असंख्य पुनरुत्पादन करतील, जीवनाचा संघर्ष होईल आणि नंतर नैसर्गिक निवड होईल. निसर्गाशी जुळवून घेणारे सजीवच या ठिकाणी जगतात, बाकीचे नष्ट होतात, असं डार्विनने म्हटलं होतं. आणि त्याचं जे पुस्तक आहे द ओरिजिन ऑफ स्पीसीज, या पुस्तकामध्ये संपूर्ण माहिती विस्तृत पद्धतीने दिलेली आहे. बाह्यरूपिकीय पुरावे सुद्धा तुम्हाला दिलेले आहे. मॉर्फोलॉजिकल एव्हिडन्सेस, प्राण्यांच्या तोंडाची रचना दिलेली आहे, डोळ्यांचं स्थान आहे, वनस्पतींच्या पानांचा आकार आहे, त्यानंतर यातील साम्य कोणतं आहे ते सुद्धा तुम्हाला या ठिकाणी दर्शवलेलं आहे. आणि यावरून आपल्याला समजते की त्यांचे पूर्वज एकच होते. जसं कुत्रा आहे, मेंढी आहे, आंबा आणि चिकू आहे. कुत्र्याचं आणि मेंढीचं जर साधर्म्य पाहिलं तर डोळे बघा आणि नाकाची ठेवण बघा, पानांचा आकार बघा आंबा आणि चिकूचा, यावरून हे सर्व एकच आहे हे साम्य दर्शवते. शरीरशास्त्रीय पुरावे काय आहेत बघा. वरकरणी उपयोगात फरक पडत असला तरी हाडांच्या रचनेत साम्य आणि जोडणीत सुद्धा साम्य आपल्याला यामध्ये दिसते. जसं मानवाचा हात आहे, बैलाचा पाय आहे, वटवाघुळाचा चर्मपर आहे, देवमाशाचा प सुद्धा या ठिकाणी तुम्हाला दर्शवलेला आहे. कुठे ना कुठेतरी हाडांच्या रचनेत आणि जोडणीत त्या ठिकाणी साम्य असलेलं तुम्हाला दिसते. ही अस्थिम रचना आपल्याला आपल्या स्क्रीनवर दिसते आहे. आता अवशेषांगे म्हणजे काय, ज्याला आपण म्हणतो व्हेस्टिजल ऑर्गन. सजीवांमधील ऱ्हास पावलेल्या किंवा अपूर्ण वाढ झालेल्या निरुपयोगी निरुपयोगी इंद्रियांना आपण अवशेषांगे असे म्हणतो. सजीवांमध्ये जे ऱ्हास पावलेले आहे किंवा अपूर्ण वाढ झालेली आहे या सर्व इंद्रियांना आपण अवशेषांगे म्हणतो. आपल्या तोंडात अक्कलदाढ आहे, ही अक्कलदाढ आपलं अवशेषांग आहे. पूर्वी शेपूट होतं, त्या ठिकाणी माकड हाड आहे, हे सुद्धा आहे. बघूया काय काय आहेत तर. आंत्रपुच्छ ज्याला आपण अपेंडिक्स म्हणतो, रवंथ करणाऱ्या प्राण्यांसाठी उपयुक्त, मानवासाठी हे निरुपयोगी आहे, तरी मानवाच्या शरीरामध्ये आहे. त्यानंतर आहे अक्कलदाढ. असं म्हणतात लोक की अक्कल आली म्हणजे अक्कलदाढ येते, याचा आणि त्याचा काही संबंध नाही. त्यानंतर कानाचे स्नायू आहेत, ते सुद्धा या ठिकाणी दर्शवलेले आहेत. आणि माकड हाड सुद्धा आहे, ज्या ठिकाणापासून शेपटीची निर्मिती झालेली होती. पुराजीव विषयक काही पुरावे सुद्धा दिलेले आहेत, ज्यामध्ये जीवाश्म आणि कार्बनी वयमापन दिलेले आहेत. पॅलेओन्टॉलॉजिकल एव्हिडन्सेस बघा. यामध्ये खालपासून सुरुवात करूया आपण. सगळ्यात खाली पुराजीव महाकल्प.
म्हणजे त्यामध्ये असलेले काही प्राणी सुद्धा तुम्हाला दर्शवले आहे. मत्स्य आहे, सुसर आहे, तारामासा आहे, शिंपले आहेत, शंख आहे. त्यानंतर मध्यजीव महाकल्प आहे. त्यानंतर नूतनजीव महाकल्प आहे. यामध्ये असतो कार्बन 14. विलार्ड लिबी यांनी 1960 मध्ये नोबेल पारितोषिक ज्यांना मिळालेलं होतं त्यांनी सांगितलं की C14 म्हणजे कार्बन 14चा ऱ्हास आणि C12 म्हणजे कार्बन 12 सोबतचे गुणोत्तर मोजून वय ठरवले जाते. वयाचं मापन सुद्धा या पद्धतीने केलं जाते. आता जोडणारे दुवे आणि भ्रूणविकास किंवा भ्रूणविज्ञान काय आहे बघा, त्याला आपण म्हणतो कनेक्टिंग लिंक्स अँड एम्ब्रिओलॉजी. जोडणारे दुवे काय आहेत? कनेक्टिंग लिंक्स बघा, डकबिल प्लॅटिपस नावाचा एक प्राणी तुम्हाला या ठिकाणी दर्शवलेला आहे, जो सरीसृप आहे व सस्तन प्राणी यांच्यामधील दुवा आहे. हा प्राणी अंडीही घालतो आणि याला दुग्धग्रंथी सुद्धा असतात. दुसरा आहे लंगफिश. मत्स्य असूनही फुफ्फुसाद्वारे श्वसन केलं जाते. हा मासा असूनही याला फुफ्फुस आहे, त्याने श्वसनाचं काम फुफ्फुसाद्वारे केलं जाते. भ्रूणविज्ञान सुद्धा या ठिकाणी दर्शवलेलं आहे. मासा, कासव, कोंबडी आणि मनुष्य यांच्या प्राथमिक अवस्थेत सर्व भ्रूणांमध्ये खूप साम्यता दिसते, हे तुम्हाला या ठिकाणी समजते. आता जाती उद्भव, ज्याला आपण म्हणतो स्पेशिएशन. नैसर्गिक निवडीद्वारे नवीन प्रजाती निर्माण होण्याची जी प्रक्रिया आहे, ही प्रक्रिया मोठी किचकट होती. ती कशी होती ती बघा. यामध्ये जनुकीय बदल होत होते. त्यानंतर भौगोलिक विलगता होती आणि पुनरुत्पादनीय विलगता होती. सध्या एक पेंग्विनचा एक ट्रेंड आलेला आहे, तुम्ही बघितलं असेल. स्वतः जगण्यासाठी संघर्ष करावा लागतो हे त्या व्हिडिओमधून सुद्धा तुम्हाला समजते. तर जनुकीय बदल झाल्यानंतर जनुकीय बदलांमुळे होणारं जे उत्परिवर्तन आहे, त्या प्राण्यांच्या जातीमध्ये होणारं उत्परिवर्तन हे सुद्धा महत्त्वाचं ठरलं. आणि शेवटी डार्विनचा सिद्धांत खूप महत्त्वाचा ठरला, तो म्हणजे जो सक्षम असेल तोच जगेल आणि तोच या निसर्गामध्ये राहील. जे सक्षम नाहीत ते नष्ट होतात. उदाहरणं तुमच्या समोर भरपूर आहेत. डायनासोर्स आहेत. शहामृगही आता नामशेष होण्याच्या मार्गावर आहे. एवढा मोठा पक्षीवर्गीय प्राणी आहे, परंतु वजन जास्त असल्यामुळे पंख असून सुद्धा तो हवेमध्ये झेप घेऊ शकत नाही. त्यानंतर मानवी उत्क्रांतीचा प्रवास बघा, याच्यातला भाग पहिला बघूया. 7 कोटी वर्षांपूर्वी लेम्यूर सारखे प्राणी तयार झाले. त्यानंतर 4 कोटी वर्षांपूर्वी इजिप्तोपिथेकस नावाचे प्राणी तयार झाले. 2.5 कोटी वर्षांपूर्वी, 2.5 कोटी वर्षापूर्वी ड्रायोपिथेकस आले आणि 1 कोटी वर्षापूर्वी रामापिथेकस आले. म्हणजे 7 कोटी वर्षांपूर्वी, त्यानंतर 4 कोटी वर्ष. कालावधी बघा, कोट्यावधी वर्षांचा कालावधी आहे. जंगले नष्ट झाल्यामुळे माकडे झाडावरून खाली आली आणि हातांचा वापर चालू झाला. सरळ सरळ आपल्याला यावरून समजते. झाडांची जंगलं नष्ट झाली. आता त्यावेळेस वृक्षतोड नव्हती, परंतु आग लागत असेल, वणवे लागत असेल, त्यामुळे त्यांना जमिनीवर यावेच लागले. नाही तर पूर्वी झाडांशिवाय माकडं कुठेही सापडत नव्हती. आता मानवी उत्क्रांती आणि बुद्धिमान मानवाचा उदय कसा झाला बघा. या ठिकाणी 20 लाख वर्षांच्या पूर्वी कुशल मानव जन्माला आला. त्यानंतर 5 लाख वर्षांचा कालावधी गेला. 15 लाख वर्षांच्या आधी ताठ चालणारा मानव आला. मेंदूमध्ये थोडीफार सुधारणा होताना तुम्हाला दिसते आहे. त्यानंतर 1.5 लाख वर्षांच्या आधी बुद्धिमान मानव, ज्याला आपण निएंडरथॉल मानव असे म्हणतो, आणि 50,000 वर्षांच्या आधी क्रो-मॅग्नन नावाचा मनुष्य जन्माला आला. 10,000 वर्षापूर्वी शेतीची सुरुवात झाली आणि 5,000 वर्षापूर्वी लेखन कलेचा शोध लागला आणि इथून इतिहासाला सुरुवात झाली. तर विद्यार्थी मित्रांनो, हे प्रकरण सोपं आहे, स्कोअरिंग आहे, प्रश्न जास्त येत नाहीत, परंतु थोडक्यात तुम्हाला स्लाइड्सद्वारे अगदी सोप्या भाषेत समजवण्याचा मी प्रयत्न केलेला आहे. यामधला डार्विनचा उत्क्रांत, त्यानंतर सेंट्रल डोग्मा, प्रतिलेखन आणि भाषांतरण, स्थानांतरण याबद्दलचे प्रश्न तुम्हाला परीक्षेमध्ये येतील. तर अभ्यास करा. कमेंटमध्ये सांगा तुम्हाला अजून कोणतं कंटेंट पाहिजे असेल तर मी तो तुम्हाला नक्की तयार करून देईन. आणि फक्त विद्यार्थ्यांकरिता हे चॅनल आहे. MPSC, UPSC या विद्यार्थ्यांनी सुद्धा याचा प्रेफरन्स घेतल्यास काहीही हरकत नाही. अभ्यास करा, मेहनत घ्या, यश तुमचीच आहे. पुन्हा भेटूया नवीन व्हिडिओसह.